सो मच. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवणवस्ती, केंद्रवाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत. पहा बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यू पाहता येतील. ते पब्लिकली ठेवण्यात आले आहेत. त्याला प्रत्येक घटकावरती आम्ही जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या सराव टेस्ट पैकीचे पैकी गुण मिळेपर्यंत वारंवार सोडवा. जोपर्यंत आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळत नाहीत, पैकीचे पैकी प्रश्न बरोबर येत नाहीत, तोपर्यंत ती टेस्ट परत 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 सोडवा. पहा तुम्ही सोडवलेली सराव टेस्टचा निकाल तुम्हाला लगेच दिसणार आहे. त्याचबरोबर आपले पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्र, सर्व जणांना त्याचा निकाल पाहण्याची सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. पहा त्या नोट्सचा उपयोग करूनही तुम्ही प्रिंट काढूनही त्याचा अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही तुम्हाला देत आहोत. पहा या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला तर लाईव्ह तासिकेच्या लिंक तुम्हाला दररोजची दररोज मिळतील. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला, बेल आयकॉनला दाबलं तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेमध्ये सहभागी होता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हा आणि आपला प्रतिसाद नोंदवा. चला, आणि त्याचबरोबर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपवरती आपल्या नातेवाईकांना, शिक्षकांना शेअर करा. 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या तासिका खूप उपयुक्त. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं, 5वी जवाहर नवोदयासाठी 5,000 रेकॉर्डेड बॅचचे फीस आहे, प्लस 25,000 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची फीस करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. आम्ही आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, 5वी शिष्यवृत्ती, सैनिकी स्कूल व जवाहर नवोदयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्या या तासिकेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेची वतीने नम्र विनंती. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे विषय, 3 विषय, मानसिक शास्त्र, चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयसाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्यातून आपण अभ्यास केलाच पाहिजे. पहा, परंतु आम्हाला असं जाणवलं की त्यामध्ये 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास आपल्याला करता येतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, ते 50 ते 60 उतारे आपल्याला पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी उपयुक्त नाहीत. तर तुम्हाला जर पैकीचे पैकी गुण घ्यायचे असतील तर जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे. आणि त्या सरावासाठी आम्ही तुम्हाला भाषा विषयासाठी 200 प्लस पीडीएफ उतारे तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. तरी 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेची वतीने नम्र विनंती. मी सोमीनाथ सोने, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 168 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 168 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्याचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा याची खात्रीशीर माझी सूचना एवढीच आहे. तुम्हाला दिलेले सगळे सराव टेस्ट तुम्ही सोडत चला. श्रेया चौरे, सॉरी म्हणते श्रेया, थँक्यू, तू चूक मान्य केली. सकाळी तुला तासिकेला जायला उशीर होता, त्यामुळे आपण इथून पुढे फक्त सकाळी पण 1 तासिका आणि संध्याकाळी किमान 1 ते 2 तासिका ठेवण्याचा प्रयत्न करू. आज 1च तासिका होईल. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 168 तुमच्यासाठी स्क्रीनवरती. उतारा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला या उतारातील सर्व प्रश्नांची उत्तरं देता येतील. उतारा वाचण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी.
अभिनंदन प्रशांत. हा प्रशांत सृष्टी. अभिनंदन, खूप छान, अगदी योग्य गती तुमची वाचण्याची. 5 मिनिटामध्ये तुमचा उतारा वाचून झाला, खूप छान. युवराज थोरवे, सार्थक खटके, अक्षता सानप, अभिनंदन तुमचंही खूप छान वाचून झालंय तुमचं. चला विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी भवर, अभिनंदन बेटा तुझं. मला कमाल वाटते, काही विद्यार्थी 4थीचे, काही विद्यार्थी 5वीचे, परंतु सर्वजण एकजुटीने कंटिन्यू तासिका करताय आणि तुमचा प्रतिसाद बघून मलाही चार्जिंग झाल्यासारखं वाटतं आणि मी अजूनही तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास देण्याचा किंवा जास्तीत जास्त ज्ञान देण्याचं काम यूट्यूबच्या माध्यमातून करणार. श्रेया चौरे, अभिनंदन. महेश सानप, असावरी सानप, अभिनंदन. चला मी उतारा वाचतो काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उतारावरील तरी सर्व प्रश्न आपले सर्वांचेच 100% बरोबर येतील, 5 पैकी 5. चला उतारा क्रमांक 168. जगातील प्रत्येक मानवी संस्कृती नदी खोऱ्यात भरभराटीस आली. नद्या मानवाला घरगुती वापरासाठी तसेच शेतकी व औद्योगिक वापरासाठी पाणी देतातच, पण या व्यतिरिक्त उजविका नेकी उज उजविकेचा साधन, वाहतूक आणि व्यापारासाठीचे मार्ग तसेच विविध क्रीडा व मनोरंजनाची सोयी करतात, म्हणून या जीवनदायी ठरतात. असे असूनही जगभर नद्यांचा गैरवापर घरगुती, औद्योगिक सांडपाणी, कचरा व विविध प्रकारचे उच्छिटे सोडण्यासाठी करण्यात येत आहे. पुष्कळच्या नद्या 12 महिने न वाहता वर्षातील काही महिनेच वाहतात. भारत सरकारने पहिले राष्ट्रीय जल धोरण 1987 साली घोषित केले. आपल्या देशातील नद्या आणि त्यांची वाहण्याची दिशा आणि त्या नद्यांचे उपयोग आणि आताची नद्यांची अवस्था याबद्दल हा उतारा आहे. अनुष्का थोरवे, अभिनंदन. सार्थक सानप, अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उतारावरील पहिला प्रश्न पहिला, जगातील मानवी संस्कृतीचे कोठे भरभराटीस आले? पूर्वी लोक नदीच्या कडेला राहायचे, आताचे लोक रस्त्याच्या कडेला राहतात. काळानुसार बदल झाला. पूर्वी नदीच्या काठीच्या जमिनी महाग असायच्या, आता रस्त्याच्या कडेच्या जमिनी महाग झाल्यात. म्हणजे सध्या वाहतुकीचे साधन जिथं चांगले तिथं तुम्हाला राहावंसं वाटतं, जागा घ्यावीशी वाटते. प्रश्न पहिला, जगातील मानवी संस्कृती कोठे भरभराटीस आली? पर्याय ए डोंगरात, पर्याय बी नदीच्या खोऱ्यात, पर्याय सी जंगलात आणि पर्याय डी पठारी भागात. चला योग्य उत्तर सृष्टी गंडाळ बी उत्तर, प्रशांत सानप बी, आदित्य सानप वाचून झाले, अभिनंदन. सार्थक खटके बी, युवराज थोरवे बी, सृष्टी गंडाळ पहिल्याच ओळीत उत्तर म्हणते, अभिनंदन सृष्टी. प्रशांत पण म्हणते पहिल्याच ओळीमध्ये, युवराज पण म्हणते पहिल्याच ओळीमध्ये, अभिनंदन तुमच्या तिघांचंही. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, युवराज थोरवे बी उत्तर, श्रेया चौरे फक्त प्रश्न क्रमांक टाकला गडबडीत. यशस्वी भवर म्हणते फर्स्ट लाईन मध्ये, अभिनंदन यशस्वी. आसावरी सानप, महेश सानप, त्या दोघांनी बी उत्तर टाकले. दोघांचं दोनदा बी केलं का काय? एका जणांनी एकदा टाकलं तरी चालेल, तुम्ही दोघं एकत्र तास करतात, तुमचं खूप अभिनंदन. चला एक 4थीची, एक 5वीची, एकाच घरातील 2 विद्यार्थी सोबत तास करतात, खूप अभिनंदन मुलांना तुमचं. श्रेया चौरे बी उत्तर, यशस्वी भवर पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर, श्रेया चौरे मध्ये पहिल्या ओळीमध्ये. श्रेया, अभिनंदन तुझं. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, जगातील मानवी संस्कृती कोठे भरभराटीस आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी नदीच्या खोऱ्यात. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. अक्षता सानप तुझंही अभिनंदन, पहिल्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर. चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. जीवनदायिनी कोण? जीवनदायिनी कोण म्हणजे मानवी जीवनात जीवदान देणारी किंवा चांगल्या मार्गाने कामाला येणारी जीवनदायिनी कोण? पर्याय ए पाऊस, पर्याय बी नदी, पर्याय सी समुद्र आणि पर्याय डी शेती. चला योग्य उत्तर टाईप करा. जीवनदायिनी कोण? पर्याय ए पाऊस, पर्याय बी नदी, पर्याय सी समुद्र आणि पर्याय डी शेती. योग्य उत्तर तुमच्याकडून अपेक्षित. अगदी सोपा प्रश्न, उतारा सर्व एकाच विषयावर अवलंबून, त्यामुळे तेच उत्तर असणं अपेक्षित. जीवनदायिनी म्हणून ती जीवनदायिनी ठरते, म्हणून ती जीवनदायिनी ठरते अशी ओळ क्रमांक वरतून 5 खालून 4 नंबरची
4-5 नंबर ओळ म्हणून ती जीवनदायी ठरते. म्हणून ती म्हणजे कोण हे पण तुम्हाला शोधावं लागेल. प्रशांत म्हणतोय नदी, पर्याय बी. सृष्टी गंडाळ बी. सार्थक कटके बी. कृष्णा खाडे बी. चला बाकीच्यांना कुणाला वाटतंय का? समुद्र, शेती, पाऊस, ज्याला वाटत असेल तर हे टाईप करा. काही जणांना नदी वाटतंय, काही जणांना वेगळं काही वाटू शकतं. चला अनुष्का थोरवे बी उत्तर, महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर, यशस्वी भवर बी उत्तर, वैष्णवी सोनवणे बी उत्तर. चला सर्वांचंच उत्तर बी येतंय. बघू कुणाचं बरोबर कुणाचं चुकतंय. चला टाका विद्यार्थी मित्रांनो. युवराज थोरवे बी उत्तर. प्रश्न दुसरा, जीवनदायिनी म्हणजे कोण? याचं योग्य उत्तर आहे बी. अगदी बरोबर. खूप छान. अगदी दोन्ही प्रश्नाचे उत्तर बरोबर. अक्षता सानप दुसरा प्रश्न टाक. 3 झाले चुकून टाईप. दुसऱ्याचं बी. अभिनंदन साक्षता तुझंही. चला प्रश्न दुसरा, जीवनदायिनी कोण? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला प्रश्न तिसरा, पहिले राष्ट्रीय जल धोरण टिंबटिंब साली घोषित झाले. बघा पहिले राष्ट्रीय धोरण टिंबटिंब साली. या उत्तराकडे जर बारकाईने पाहिलं तर अंकामध्ये फक्त एकाच जागेवर अंक आलेले आहेत आणि शोधायला एका नजरेत लगेच सापडेल. ओळ क्रमांकही तुम्ही सांगा आणि उत्तरही तुम्ही सांगा. प्रश्न तिसरा, पहिले राष्ट्रीय धोरण जल धोरण कधी? पर्याय ए 1997, पर्याय बी 1992, पर्याय सी 1887 आणि पर्याय डी 1987. चला योग्य उत्तर ओळ क्रमांक प्रशांत सानप डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर. प्रशांत सानप म्हणतोय लास्ट लाईन. अभिनंदन प्रशांत. सार्थक कटके डी उत्तर, सृष्टी गंडा डी उत्तर, वैष्णवी सोनवणे डी उत्तर. सृष्टी शेवटची वळ म्हणते अभिनंदन सृष्टी. थोरवे शेवटची वळ अभिनंदन. अक्षता सानप डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, युवराज थोरवे डी उत्तर, कृष्णा खाडे लास्ट लाईन अभिनंदन कृष्णा. चला खूप खूप छान. महेश सानप, आसावरी सानप पेंडिंग उत्तर. खूप छान विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिला, पहिले राष्ट्रीय धोरण कधी अंमलात आलं? तर साल 1987. पहा इथं आपल्याला 1887 पण दिलंय. आपण नुसतं 87 बघितलं तर सी पण उत्तर देऊ शकलो असतो. आपण उत्तरामधले अंक पाहिले 1987 आणि पर्यायामध्ये पाहिलं तर 1987 अगदी शेवट डी मध्ये. सार्थक कटके शेवटची वळ अभिनंदन सार्थक. खूप छान. चला प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर पर्याय डी. आधी तिन्ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर. आतापर्यंत आपण बरोबर आलो. राहिलेल्या 2 प्रश्नाचे उत्तर तुम्ही बरोबर द्याल या अपेक्षा. चला डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा स्क्रीनवरती. श्रेया चौरे दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर बरोबर आहे. चला चौथा प्रश्न चाललाय श्रेया. चाललेल्या प्रश्नाचे उत्तर टाकत जा लाईव्ह तासिकेमध्ये. प्रश्न चौथा, वरील उतार्यात सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. वरील उतार्यातील सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पहा अगदी सोपा शब्द. उतार्यात आलेला सरिताचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा. उतार्यात आलेलाच सांगायचा आहे, मनाचा नाही. चला पर्याय ए संस्कृती, पर्याय बी पाणी, पर्याय सी नदी, पर्याय डी जल. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा. पाचवा नाही चौथा प्रश्न चालला आहे. सार्थक खटके चौथा प्रश्न चाललाय. पाचवा नाही. वैष्णवी सोनवणे सी उत्तर, प्रशांत सानप सी उत्तर, सार्थक कटके सी उत्तर, श्रेया चौरे डी उत्तर जल म्हणते. पहा सरिता म्हणजे काय? तर जल नाही. पाणी जल हे वेगळे समानार्थी शब्द. जल म्हणजे नदीतील फक्त पाणी असं नाही म्हणता येणार श्रेया आपल्याला. युवराज थोरवे सी उत्तर. बऱ्याच जणांचं सी उत्तर येतंय नदी. फक्त श्रेयाचंच डी उत्तर आलं होतं. चला अनुष्का थोरवे कितवा प्रश्न क्रमांकाचं उत्तर देत आहे थोरवे? अनुष्का थोरवे प्रश्न क्रमांक टाकला नाही. सार्थक खटके सी उत्तर. अभिनंदन सार्थक. खूप छान. महेश सानप, आसावरी सानप सी उत्तर. चौथ्या प्रश्नाचं अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर येत आहे. कोणाचंही उत्तर चुकत नाही. 1-2 विद्यार्थी सोडतात. कदाचित त्यांचं टाईप करताना चुकलं असेल, त्यांचं उत्तरही बरोबर असेल. आदित्य सानप सी उत्तर. अभिनंदन आदित्य. खूप खूप छान. प्रश्न चौथा, वरील उतार्यातील सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नदी. आपल्याला बरेच समानार्थी शब्दाचा सराव घ्यायचा आहे. जास्तीत जास्त समानार्थी शब्दाचा सराव घेतल्याने आपल्याला परीक्षेमध्ये पैकीचे पैकी गुण मिळणार आहेत. प्रश्न चौथा, वरील उतार्यातील सरिता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नदी. योग्य उत्तर नदी. चला सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकून टाईप झालं असेल त्यांचं तुम्हाला माफ.
चला सी उत्तर. जर आपलं चुकलं असेल तर परत बरोबर उत्तर टाईप करत जा, किंवा एकच उत्तर फक्त डबल डबल टाईप करू नका, एक उत्तर एकदाच टाईप करा. प्रश्न 4 योग्य उत्तर सी. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. नंदन तिसऱ्या प्रश्नाचं 3 उत्तर टाकतोय. नंदन अभिनंदन तुझं. पहा ती 5व्याचं 3 असं नाही, 4थ्याचं सी असं उत्तर टाकायचं. 5वा नाही, 4था प्रश्न चाललाय आपला तुमच्यासाठी. 5वा प्रश्न, नद्याचा गैरवापर कसा होतो? नद्या गैरवापर कसा होतो? श्रेया चौरे सी उत्तर, अक्षता सावंत सी उत्तर. चला तुमच्या 4थ्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर. 5व्या प्रश्नाचं उत्तर बघा आता. 5वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर आला आहे. अशोक सानप, भागवत सानप म्हणतोय तो. अशोक सानप, भागवत सानप. चला भागवत उत्तर टाक. प्रश्न 5वा, नद्याचा गैरवापर कसा होतो? पर्याय ए घरगुती औद्योगिक सांडपाणी, पर्याय बी कचरा, पर्याय सी विविध प्रकारचे उच्छटे, आणि पर्याय डी वरील सर्व. पहा आपल्या नद्याचं आपण वाटोळ करीत चाललोय, त्या कशाने वाटोळ होत चाललंय? योग्य उत्तर प्रशांत डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, सार्थक कटके डी उत्तर, वैष्णवी सोनवणे डी उत्तर, सृष्टी गंडा ए उत्तर. घरगुती औद्योगिक सांडपाणी. प्रशांत मध्ये खालून 3ऱ्या ओळीमध्ये म्हणलंय बघा, खालून 3री ओळ जर आपण वाचली, घरगुती असे असू नये जगभर नद्यांचा गैरवापर घरगुती औद्योगिक सांडपाणी, कचरा आणि विविध प्रकारचे उच्चाटने सोडल्याने करण्यात येत आहे. पहा अभिनंदन प्रशांत, ओळ क्रमांक सांगितली त्यामुळे सर्वांना सोपं उत्तर शोधायला. श्रेया चौरे डी उत्तर, नंदन डी उत्तर. अभिनंदन असंच उत्तर टाईप करायचं. नंदन तासिका संपल्यानंतर एक फोन करा. चला नंदन नावाने जे चॅटिंग करीत असतील त्यांनी फोन करा. सार्थक सानप 4थ्या प्रश्नाचं सी उत्तर. अभिनंदन सार्थक. परंतु 5वा प्रश्न चालला आहे. सृष्टी रंडाळ खालून 3री ओळ. अभिनंदन. सार्थक खटके डी उत्तर, अक्षता सानप डी उत्तर, युवराज थोरवे डी उत्तर. खूप खूप छान. सर्वांचं 5ही प्रश्नाचे उत्तर बरोबर. या उत्तरामध्ये कोणाचंही उत्तर चुकलं नाही. ओळ क्रमांकही बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितले. तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपला उतारा क्रमांक 168 इथं संपत आहे. 5व्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. अनुष्का थोरवे बी टाईप केलंय, फक्त कचरा नाही, तर डी उत्तर आहे. वरील सर्व ए बी सी डी म्हणजे घरगुती औद्योगिक सांडपाणी, कचरा आणि विविध प्रकारचे उच्चाटने म्हणजे मैला घाण वगैरे आपण असं म्हणतो बा. असवरी सानप डी उत्तर. प्रशांत बाय सर म्हणतोय. झाला वाटतं त्याचा तास संपला. गुड नाईट प्रशांत, झोपून घ्या आता. प्रश्न 5वा झालेला सांगितलेला अभ्यास करत जा शाळेतला कधी मधी आलं ध्यानाला तर. प्रशांत सरांनी सांगितलेला अभ्यास थोडाफार कधीतरी करीत जा, ध्यानाला आलं तर, नाहीतर नको राहून दे, लेत्रास नको करून घेऊन झोपत जा. प्रश्न 5वा, नद्याचा गैरवापर कसा होतो? योग्य उत्तर पर्याय डी. चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 168 पूर्ण केलेला आहे. अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. त्यावरती सर्व लिंक नंदन सर्व फ्री आहे आणि 2 मे पासून सर्व फ्री आहे. तुम्हाला कदाचित उशिरा माहिती झाला असेल, तुम्हाला सर्व फोन केल्यानंतर माहिती देतो. चला विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हॉट्सअपच्या व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचे फायदे तुम्हाला वारंवार सांगतोय. पहा मी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला तर तुम्हाला फक्त जॉईन झाल्यापासून पुढची तासिका करता येईल. टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला तर तुम्हाला पहिल्यापासूनच्या सर्व तासिका, सर्व लिंक, सर्व PDF तुम्हाला एक ठिकाणी उपलब्ध राहील. थँक्यू सो मच. चला गुड बाय. थँक्यू मित्रांनो. गुड नाईट तुम्हाला सर्वांना. शुभरात्री. चला दिलेला अभ्यास करा आणि आपले पैकीची पैकी गुण घेण्याच्या रस्त्याने थोडं थोडं पुढं चालत चला. सार्थक खटके श्रेयाला म्हणते इमोजी टाकू नको. श्रेया तासिकेला इमोजी टाकत नको जाऊ. आपण इथं गेम खेळायला नाही येत, अभ्यास करायला येतोय. बरोबर आहे सार्थक तुझं. अभिनंदन. चला नंदन फोन करा. नंदन नावाने. कल्पेश काय नाव आहे तुमचं? तुम्ही फोन करा मला. माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती आहे, व्हिडिओमध्ये आहे. थँक्यू सो मच. गुड NIGHT
गुड नाईट विद्यार्थी मित्रांनो.